हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेसिपी बनवणार आहे चणे. हे गावरानी चणे आहेत. अतिशय पौष्टिक असे हे चणे आहेत. आपल्या शरीराला प्रोटीन्स, कार्ब्स, आयर्न आणि फायबर्स मिळतात. जे हेल्थ एक्सपर्टच्या मते एक निरोगी व्यक्ती रोज 50 ते 60 ग्रॅम चण्याचे सेवन करू शकतो. तर असे हे पौष्टिक चणे आपण खायला पाहिजे. मी हे चणे अगदी साध्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. कुठल्याही मसाला पेस्टची वापर न करता साध्या घरगुती पद्धतीने माझ्या घरी ज्या पद्धतीने बनवल्या जाते त्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे. हे चणे आहेत. हा करी लीव्ज आहे. चणे बनवण्यासाठी 1.5 चम्मच रेड चिली पावडर घेतलेला आहे, अर्धा चम्मच सॉल्ट, अर्धा चम्मच सुरुची मसाला, अर्धा चम्मच टर्मरिक पावडर, 7-8 लसूण पाकळ्या, जिरं आणि कांदा लसूण मसाला हा अर्धा चम्मच. बस एवढ्याच विशिष्ट पदार्थामध्ये मी हे चणे बनवणार आहे. कुठलीही पेस्ट बनवणार नाही. रोजच्या आहारामध्ये पेस्टचा वापर मी करत नसते. आमच्याकडे अगदी साध्या पद्धतीने खातात. म्हणजे साध्या पद्धतीने कोणतीही भाजी बनवली तर त्या भाजीची नॅचरल टेस्ट आपल्याला चाखायला मिळते. आणि जर आपण पेस्ट बनवली मसाल्याची तर त्याने काय होतं, रोजच्या भाजीला एकच चव खायला मिळते. मेससारखी. मेसमध्ये जसं एकदम पेस्ट बनवून ठेवतात आणि रोजच्या भाजीमध्ये तीच पेस्ट यूज करतात आणि मग ती रोजची भाजी कशी एकसारखीच खायला लागते. तर अशा साध्या पद्धतीने जर मी व्हेज बनवून दाखवली तुम्हाला तर रोजच्या भाजीची टेस्ट ही वेगवेगळी खायला मिळेल आणि नॅचरल टेस्ट त्या भाजीची तुम्हाला खायला मिळेल. तर चला बघूया पुढची रेसिपी. चणे बनवण्यासाठी मी 3 पळी तेल घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे. कांदा फ्राय करते. कांदा फ्राय होत आहे. लसूण, जिरं ठेचलेलं ते फ्राय करते. लसूण जिरं फ्राय झालेलं आहे. आता मी हे साहित्य टाकून घेते. तिखट मीठ फ्राय झालेलं आहे. चणे टाकले. चणे आणि कढीपत्ता टाकून घेतला. आता हे फ्राय करायचं. चणे फ्राय होत आहे. तेल सुटेपर्यंत हे चण्याला फ्राय करायचं. चणे फ्राय झाले की शिजण्यासाठी मग याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. भाजीला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी ॲड केलं. हे सुके चणे आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवलेले आहे. याला उकळी येऊ द्यायची आणि शिजू द्यायचं. हे पाणी जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत याला शिजू द्यायचं. हे सुके चणे आहे आणि हा मॉर्निंग नाश्ता आहे. चला तर चणे आपण शिजू देऊ.
चणे शिजत आहे बघा, उकळी येत आहे. आता याला थोडी नरम होईपर्यंत हे चणे शिजू द्यायचे. चणे तयार झालेले आहे बघा. चण्याच्या भाजीला तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ चणे आपले शिजलेले आहेत. तुम्हाला रश्श्याचे चणे बनवायचे असेल तर थोडं पाणी ठेवायचं. हे गावरानी चणे आहे, सुके चणे बनवलेले आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्रायबर फार कमी झालेले आहेत कारण माझं न्यू चॅनल आहे. तर आपल्या मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी तुम्हाला सबस्क्रायबर व्हावं लागेल. जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. काही सूचना द्यायच्या असेल, काही चुका झाल्या असेल तर त्या कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन नवीन रेसिपीज माझ्या पाहत राहा. थँक्यू सो मच. हॅपी गुड मॉर्निंग. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.